नमस्कार मित्रमैत्रिणींनो, हे आमच्या घराच्या जवळच आमच्या कॉलनीच्या बाहेर हे फार्म्स आहेत. ही गव्हर्मेंटची म्हणजे काउन्सिलची लँड आहे. आपल्याकडे जसं नगरपालिका असते, महानगरपालिका तशी. आणि बँगर शहर आहे, हे चांगलं वेल नोन शहर आहे या एरियामधलं, नॉर्थ वेल्समधलं. आणि ही जी लँड आहे ही रिझर्वड लँड आहे, म्हणजे हिच्यावर जंगल आहे आणि हिला एरिया ऑफ स्पेशल सायंटिफिक इंटरेस्ट असं केलेलं आहे त्यांनी. म्हणजे इथे जी या एरियामधली जी नॅचरल जी वनसंपदा असते, इथले कीटक असतात, फुलपाखरू असतात किंवा खारुताई, स्क्वेरल्स, इतर जे प्राणी आहेत, ससे, यांना नैसर्गिकरित्या संरक्षण मिळावं, ते नाहीसे होऊ नयेत या परिसरातून, म्हणून हिला प्रिझर्व केलेले आहे. मग इथे बघा तुम्ही, हे जे सगळे जंगली फुलं, हे ब्लॅकबेरीज आणि वेगवेगळ्या प्रकारचे मोठे मोठे झाडं, खूप जुने झाडं इथे आहेत. आणि या फार्म्सच्या बाजूलाच आमची कॉलनी आहे इकडे. तर असे हे किती कुठल्या मोठ्या प्रोजेक्टसाठी काही यांची मागणी येऊ, कुठलाही मोठा बिल्डर, पॉलिटिशियन इथे येऊ, त्याला कोणाला काय त्याच्या बापाला पण याच्यावरचं हे जे रिझर्वेशन असतं हे उठवता येत नाही. त्याच्यामुळे कसं असतं की इकडे मोठे शहरं जरी असले तरी इथे अशी झाडी, जुने झाडं कापले जात नाहीत. रिझर्व जागांवरचे जे रिझर्वेशन्स असतात ते कुठल्याच परिस्थितीत इन जनरल उचलत नाहीत. एरिया ऑफ सायंटिफिक इंटरेस्ट म्हटला की हे कोणाची काही गरज असो याच्यावरनं आरक्षण हटणार नाही. सायन्स म्हटलं म्हणजे आरक्षण हटणार नाही. तर अशा अनेक जमिनी आणि लोक ह्या परिसरातले किंवा आजूबाजूचे येतात इकडे डॉग्स फिरवायला, वॉकिंगला, आणि खूप सेफ आहे. आम्ही आता एक लहान मुलगी 15-16 वर्षाची बघितली, एकटी या जंगलामधून, इकडच्या जंगलातून एकटीच फिरत होती. छान, कुठलंही त्यांना भीती नसते, कुठले काही असे हल्ले होत नाहीत आणि मुलींना पळवून नेणे किंवा मुलींना बलात्कार करणे असलं काय नाही. एकदम छान कम्युनिटी आहे. तर आपल्याकडे झालं पाहिजे खरं असं, पण आपल्याकडे त्याच्यासाठी खूप नैतिकता आणावी लागेल आपल्याला, लोकांना, समाजामध्ये. आणि राजकारण, प्रशासन, शासन, पोलीस, न्यायव्यवस्था हा भाग पुढचा आहे, पण आधी समाजालाच नैतिक व्हावं लागेल. त्याचं शिक्षण आपल्याला घरातून, शाळेतून द्यावं लागेल. पण आता हे सगळं म्हणजे खूप मोठी क्रांती लागेल याला. शाळा नैतिक बनवायच्या, घरात नैतिकता शिकवायची, खूप मोठं काम आहे. तेव्हा मग आपला पण देश असा सुजलाम सुफलाम जे म्हणतात, सुरक्षित, की लोकांना यावंसं वाटेल, परदेशी लोकांना आपल्याकडे येऊन स्थायिक व्हावंसं वाटेल. आपले लोक दूर जाणं तर जाऊ द्या. हा बघा, हा ससा इथे फिरतो आहे. असे अनेक ससे असतात इथे ह्या परिसरामध्ये. यांच्यासाठीच ही जमीन सगळी रिझर्व ठेवलेली आहे. इथे ब्लॅकबेरीचे झाडं आहेत इकडे, याचे दिसत आहेत हे. तर असा आपला देखील देश असा व्हावा. आपली जंगलं जे आहेत शहरांना, गावांना लागून, ते तोडली जाऊ नयेत विकासाच्या नावाने किंवा कुठल्याही धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक उत्सवांच्या नावाने. बघा तुम्हाला काय वाटतं. लिव्ह मी कमेंट्स प्लीज. थँक्यू. बाय.